सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यामध्ये एका विधवा महिलेची फसवणूक झाल्याबद्दल महिला स्वतः आपल्या तोंडाने काहीतरी फिर्याद करत आहे। आपण त्या आजींच्या तोंडून स्वतः ऐकू की त्यांच्या बाबत काय घडलेलं आहे। नमस्ते आजी। नमस्ते। आपलं नाव जरा सांगा। विठाबाई बापू पडळकर। ठीक आहे, आपण कुठे राहता? पडळकरवाडी। पडळकरवाडी। बरं, आपल्याबरोबर कोण कोण असतं घरी राहायला? मी एकटीच असते। बरं, आणि आपली भाऊ किती कोण कोण असतात आपल्या बरोबर? ते सगळं कुटुंब असतं। बरं, आपल्या बाबत काय झालेलं आहे जरा सांगू शकाल? नाही, काय जसं फसवेदा चाललेली। बरं, कशाबद्दल फसवी झाली? अंगठ्या पायात, यादवा पायात पैसे मिळवले म्हणून। बरं, कोणी केली ही फसवी? फसवी मुलं केली, कंट्रोलवाली आहे। बरं, त्या कंट्रोलवाल्याला तुम्ही पहिल्यापासून ओळखता? आता आम्ही कंट्रोल आलतो ते पहिल्यापासून हाय बरोबर। बरं, त्यांनी तुम्हाला जाताना एकटीला घेऊन गेले का तुमच्या घरच्या कोणाला घेऊन गेलेले? आम्ही दोघंच गेलो होतो। कोण कोण दोघं? त्या कंट्रोलवाला त्या मी। बरं, तिथं गेल्यानंतर काय झालं? अंगठी मला तुम्हाला यादवा बायचं पैसे ठरवलं होतं, काय दिलं नाही आणि मोकळं झालं। बरं, तुम्हाला जी तुमची जमीन आहे ती विकायची आहे? नाही, जमिनीचं नाव काढलं नाही, काय नाही। बरं, त्यांनी काय सांगून तुमच्याकडून अंगठे घेतले? ते यादवा बायचं पैसे मिळू दे म्हणून अंगठी उठवून गेले। बरं, तुम्हाला आतापर्यंत मग त्या संदर्भात काही पैसे मिळालेले आहे का? नाही, काय नाही। बरं, तुम्ही जिथं अंगठा उठवायला गेला तिथं अंगठा उठवताना तिथल्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला विचारलं का तुम्ही काय करताय किंवा कशासाठी अंगठा द्या? काय नाही, चांगलं नाही, काय नाही। बरं, मग तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगितलं की असं जाऊन अंगठा दिलाय की आम्हाला ते कामाला गेले ते ना आम्हाला फसवून माणसाला काय ठावलं, काय चपा माहिती नाही। बरं, आता तुम्हाला काय हवंय परत? आता तुम्हाला काय मागणी आहे तुमची? का जमीन पाहिजे, घर नाव केले, जमीन नाव केले झाडाच्या बाबाने। मग ती तुम्हाला परत हवी आहे का तुम्हाला त्यांना विकायची आहे? का नाही, काय तुम्हाला तुमची जमीन परत पाहिजे? होय। आणि जर समजा त्यांनी जमीन तुम्हाला नाही दिली तर? त्यांनी जर समजा तुम्हाला जमीन नाही दिली परत? आम्हाला फसवून काम केले त्यांनी। तुम्हाला वाटतंय की तुमची इथं फसवणूक झाली आहे? फसवून झाल्या, काय बोललं नाही, चाललं नाही, काय नाही। काम झालं तर झालं म्हणला, जावं म्हणला चटका। मग त्यांनी तुम्हाला परत घरी आणून सोडलं जसं घेऊन गेलेले होते तसं? तर त्या वाटेवरची सोडलं आणि वाटेवरची सोडले, मी माझी घरी गेली। आपण आता आजींच्या बरोबर बोललो की ज्याची फसवणूक झालेली आहे असं आजींचं स्वतःचं म्हणणं आहे। तर आम्ही मुक्काम पोस्ट पडळकरवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली, आमचं गाव। तर विठाबाई बापू पडळकर माझ्या आजीचं नाव, वय वर्ष 82। त्या विधवा असून त्या लिहिता वाचता येत नाही त्यांना काहीच। त्या निराधार आहेत, बोळसट आहेत। त्यांना कोणतीही न कल्पना देता अमोल उत्तम पडळकर व कैलास मोतीराम पडळकर ह्या दोघांनी श्रीमती विठाबाई बापू पडळकर वयस्कर निराधार असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी विधवा पत्नीचे पेन्शन चालू करतो म्हणून आटपाडी येथे सांगून गावचा पोलीस पाटील अमोल उत्तम पडळकर आणि तो ग्रामरोजगार सेवक असून एक राशन वाटप दुकानदार आहे आणि गावचा पोलीस पण आहे। तर त्याने तालुक्याच्या एका वरिष्ठ पुढाऱ्याच्या जवळचा इसम असून दिनांक 3/4/2025 रोजी आटपाडी येथे घेऊन गेला आहे। त्याने पुढाऱ्याच्या मॅनेजरच्या नावावरती एकूण सगळी जमीन जी पण काय आहे त्याच्यामध्ये आम्ही गट नंबर टाकलेले आहेत, ते सर्व जमीन नावावरती करून आजीला फसवणूक केली। हा राजकीय नेता जो कोण आहे त्याचं नाव काय सांगू शकतात? हा राजकीय नेता ज्याचं नाव की ज्याच्या नावावरती झाली जमीन तो आमच्या गावातील आमदारांच्या जवळचा एक इसम आहे आणि त्याच्या पाठीमागे राजकीय पाठबळ पण आहे खूप सारं। आणि आम्ही कंप्लेंट पण केली पोलीस स्टेशनला, पण तिथून कोणतीही दाद घेतली नाही आमची।
आम्ही आटपाडी पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट केली, SP ऑफिसला पण कंप्लेंट केली, कलेक्टर ऑफिसला आम्ही 4-5 वेळा जाऊन आलो. त्याच्या पोचही आहेत आमच्याकडे. कोणत्याही प्रकारे राजकीय दबावापोटी यांनी कोणतीच ऍक्शन आतापर्यंत घेतलेली नाहीये. तुम्ही जसं आता म्हणताय की हा दस्त चुकीचा आहे, चुकीचा असण्यामध्ये कारण काय आहे? चुकीचा दस्त असण्यामध्ये कारण तर आम्हाला मुळात ह्या दस्ताबद्दल कोणतीच कल्पना दिलेली नाहीये. ह्या दस्तामध्ये जेवढे पण गटामध्ये नावं आहेत, जे आहेत त्यांना कोणतीही कल्पना दिलेली नाहीये ह्यांनी किंवा बोलवलेलं नाहीये. माझे वडील आहेत, माझे चुलती आहे, माझे काका आहेत, आत्या आहेत माझ्या, यांना कोणालाही कल्पना दिलेली नाहीये. दुसरी गोष्ट, यामध्ये जो दस्त झालेला आहे, जो अंगठा बांधलेला आहे, तोही त्या दस्त केलेला कैलास मोतीराम वाघमारे अंगठा बांधणीवरती त्याची सही आहे. आधार कार्डावरती तिथं आधार कार्ड नमूद केलेलं आहे, त्याच्यावरती एक विठ्ठल तुकाराम पडळकर याचा मोबाईल नंबर आहे. आणि जी कॅश ट्रान्झॅक्शन म्हणतो आपण, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन दाखवायला लागते, ती ऑनलाईन ट्रान्झॅक्शन पण यांनी व्यवस्थित काय दाखवली नाहीये. आणि आम्हाला कोणतीही रक्कम, 1 रुपया सुद्धा रक्कम भेटलेली नाहीये. आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे म्हणताय तुम्ही, ते कुणाच्या खात्यावरती ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालेले? झालेलंच नाही आहे मुळात कोणाच्या नावावरती. 1ही रुपया ट्रान्झॅक्शन झालेला नाहीये. हा व्यवहार झालाय कधी? म्हणजे तुमच्या आजीला घेऊन जाऊन फसवलंय कधी? 3 तारखेला 3 तारखेला फसवलंय, 3/4/2025. आणि त्यांच्या अकाउंटला 21 तारखेला 21/4/2025 रोजी एक आमच्या आजीला आहे ना काय तर ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आहे ना जबरदस्ती करत होती. तर त्यासाठी पण आम्ही त्या आजींना असं अज्ञातवासात घेऊन फिरत होतो खूप दिवस, म्हणजे 8-10 दिवस आम्ही अज्ञातवासात घेऊन फिरत होतो. तर आमच्या घरातले सर्वच होते त्या ठिकाणी. तर आमच्या रात्रीचे आमच्या घरी माणसे येतात, जबरदस्ती धमक्या वगैरे देतात, आजूबाजूला गाड्या फिरतात. आणि प्रत्येक वेळेस आम्ही तहसीलदार कार्यालय, इकडे तिकडे पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण दिली त्यांना की आमच्या जीवाला धोका आहे म्हणून. की ते कोणतीही कंप्लेंट घेत नाहीत किंवा कोणतंही आम्हाला सहकार्य करत नाहीयेत आतापर्यंत. बरं, आता ह्यांनी तुम्हाला सहकार्य केलं नाही तर त्याची पुढची पाऊल म्हणून तुम्ही काय करणार आता? आम्ही आता तहसीलदार कार्यालयामध्ये पण एक लेटर दिलेला आहे, आता आत्मदानाचा इशारा पण दिलेला आहे. तिथून पण काय आम्हाला अजूनपर्यंत रिस्पॉन्स भेटलेला नाही. आम्ही आता SP ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिसला 1-2 लेटर देणार आहे इथून. कारण आमची ही दाद घ्यावी, चौकशी लावावी. ते दुय्यम निबंधक आहेत, त्यांनी ह्यांना काही विचारलेलंही नाहीये. आजींना विचारलं, तुला काही विचारलं का दुय्यम तिथं अंगठा घेताना? काय विचारलं नाही, काही विचारलेलं नाहीये तिथं. अंगठे असे गपचूप अंगठे घेऊन आजीला तिथून बाहेर काढून दिले. ऍक्च्युली तिथं विचारलं जातं की बाबा आजी तुम्हाला जमीन विकायची आहे का, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने विचारता का, म्हणजे विकताय का, किंवा पैसे दिलेत का तुम्हाला काय, तर काहीही विचारलं नाही. हे सगळं जबरदस्ती आणि बोगस दस्त करून घेतलेलं आहे त्यांनी. आमदार आहे. अमन एक्सप्रेस न्यूज चॅनलसाठी मी कसं